मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई तुमचे रिव्हील फेस शॉर्टमध्ये का येत नाही आहे. तर म्हणजे दाढचं ऑपरेशन झालं, तर 3-4 टाके लागलेले आहे. त्याच्यामध्ये काही हड्डी साइन अप पण केलेली आहे. तर त्यामुळे तब्येत खराब होती, खूप चेहरा पण सुजलेला होता. तर त्यामुळे रिव्हील फेस पण येत नव्हते. आणि ऑपरेशन महाशिवरात्रीच्या दिवशीच केलं. माझी मुलगी बी सर्जन आहे, माझ्या मुलीने, आणि बॉम्बेचे डॉक्टर आहे. तर त्यांनी दोघांनी बुऱ्हाणपूरमध्ये माझं ऑपरेशन केलं. त्यामुळे रिव्हील फेस आले नाही. 5-6 दिवसापासून बरं नाही पण नाही वाटत होतं, म्हणून फक्त मंत्रच येत आहे 108 108. आणि विकनेसपणा पण आला, त्याशिवाय खाता पण येत नाही आहे. काही टाके असल्यामुळे जास्त बोलता पण येत नाही आहे. तर कथा आपण 8-10 दिवसांनी लावू. मला माहिती आहे तुम्हाला माझ्या कथा खूप आवडतात आणि तुमच्या कमेंट्स पण मला वाचायला खूप आवडतात. तरी पण तुमच्या भरपूर गावांच्या कमेंट्स येत आहेत, तर धन्यवाद, थँक्स. असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया की होलाष्टक केव्हापासून केव्हापर्यंत आहे. तर होलाष्टक 24 फरवरी 2026 तर 3 मार्चपर्यंत होलाष्टक आहे. तर होलाष्टकचा समापन 3 मार्च होळीची पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. तर आपल्याला या 8 दिवसात कुठलेही मांगलिक कार्य करायचे नाही आहे. मुंडन वगैरे, घर भरणे, कुठलेही शुभ कार्य आपल्याला या 8 दिवसात करायचे नाही आहे. कारण की ह्या दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये आपण काही शुभ कार्य करतो तर आपल्याला म्हणजे त्याची पुण्यफळाची प्राप्ती होत नाही. हे दिवस म्हणजे होलाष्टक म्हणजे होळीचे बोंब मारण्याचे असतात. तर शुभ कार्य करणे वर्जित आहे आपल्याला. तर कुठलेही शुभ कार्य आपल्याला करायचे नाही आहे. तर आपल्याला 5 मार्चपासून शुभ कार्यांना सुरुवात करायची आहे. तर सर्वांनी हे 8 दिवसामध्ये म्हणजे कोणाशी डोके लावायचे नाही, वादविवाद करायचे नाही. तर हे अशुभ दिवस मानले जातात, म्हणून आपल्याला काहीही शुभ कार्य 24 फरवरी तर 3 मार्चपर्यंत करायचे नाही आहे. होळीच्या दिवशी आपल्या घरावरून आपल्याला काळी तीळ उतरवून होळीच्या अग्नीमध्ये टाकायची आहे. याच्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि कोणाचा नजर दोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो. होळीच्या दिवशी आपल्याला त्या दिवशी काहीही आपण गोडधोड नैवेद्य द्यावे.